नमस्कार. मी इथं आज बिना अस्तरच्या बाईला सुंदर असं डिझाईन करणार आहे. इथं ही बाई 5.5 इंचाची कट करून घेतले आणि बरोबर मध्य काढून तिथं कट मारलेला आहे. तर पाहू शकता. आता या बाईला बरोबर जिथं कट मारला आहे तिथं आपण मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून आपलं तिथंच आपण मधीच असं डिझाईन करणार आहे. तर हे असं मी डिझाईन करून घेण्यासाठी मी इथं चाकणा साकून घेणार आहे. तर आता खाली 1 इंचाचं मार्जिन सोडलं होतं ते आता फोल्ड करून मोठी टीप तिथं लावून घेतलेली आहे. नंतर तिथं हात शिलाई करणार आहे, त्यामुळे आता मोठ्या टिपणंच असं हे करून घेतलं आणि डिझाईन करण्यासाठी मी इथं गोल्डनचा कपडा घेतला आहे आणि आता 3-3 इंचाचं बॉक्स तयार करून घ्यायचा. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारेच तुम्ही सुद्धा असं हे करून घ्या, बॉक्स तयार करून घ्या. तर आता आपल्याला हे कट करायचं आहे. तर असे बॉक्स मी 12 बॉक्स कट करून घेणार आहे. तर बघू शकता, असे आता 12 कापड मी कट करून घेतलेत. म्हणजे एका ब्लाऊजला 6 असे बॉक्स तयार होतील. बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे आपल्याला हे असं त्रिकोणी करायचं. त्यानंतर परत एक फोल्ड करायचं असं आणि एक असं फोल्ड करून आपल्याला तिथं टीप मारून घ्यायची. हे बघा, आता असं मी हे सगळे बॉक्स हे अशा प्रकारे त्रिकोण करून शिलाई करून घेणार आहे. तर अशी शिलाई झाल्यानंतर आणि एक टीप मी त्यावरती करून घेते, जेणेकरून ते उस्तारू नये म्हणून. आणि आता इथं सगळे आता बॉक्स तयार झालेत. आता इथं जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घ्यायचा. आता हे सगळं मी कट करून घेतो आणि आता तुम्हाला दाखवते. बघा, हे जे त्रिकोणी आपण शिलाई करून घेतले त्याचा जो असा कोणा आहे तो वरच्या असं बोटानं दाबून असं वरच्या साईडला काढायचा. बघू शकता कसं पान असं तयार होतं. बघा किती सुंदर दिसायला लागलं आहे. तर अशा प्रकारे सगळं मी हे असं करून घेणार. जर तुम्हाला असं दाबून जर असं हे व्यवस्थित होत नसेल तर आपण इथं ना पेन किंवा पेन्सिल घ्यायची. त्यानं सुद्धा असं त्याचं वरती टोक असं निमुळतं वरती येतं आणि छान असं सुंदर आकार येतो त्याला. बघा, अशा प्रकारे मी सगळे हे तयार करून घेतलेत पानं दोन्ही बाहीची. आणि इथं ब्लाऊज पीसमधलाच कपडा हिरवा घेतलेला आहे आणि आता इथं नॉट तयार करून घेणार आहे ती. आता ही नॉट काय तुम्हाला येतेच. तर आता इथे जी बाही आपण हे करून मार्किंग करून घेतली होती ती घेतलेली आहे आणि आता वरती अर्धा इंच शिलाईसाठी मार्किंग करून घेतलं आणि 1-1 इंचावरती आता ती जी आपण पानं तयार केली ती इथं लावून घ्यायची आहेत आपल्याला. जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच बघा, मी आता तुम्हाला दाखवते की कसं आपण ही अशी डिझाईन करणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला 2 पानं लावून घ्यायचे. तर एकदम तरी लावता येणार नाही, त्यामुळे एका साईडची पानं मी आधी लावून घेणार आणि दुसऱ्या साईडची बघा हे अशा प्रकारे दोन्ही साईडली 2 असं पानं लावून घेतली आणि जी नॉट तयार केली होती ती मधल्या साईडमध्ये लावलेली आहे मी. हे बघा किती छान असं डिझाईन झालं आहे. तर आता मध्ये जी नॉट लावली ना तिथं मी लेस लावणार आहे. तर पाहू शकता. तर दुसरीसुद्धा बाही अशीच तयार करून घेणार. बघा, जास्त लेस वगैरे लेससुद्धा नाही लावली तरीही चालेल. बिना लेसची ज्या उरलेल्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे असं करू शकता. तर आता ही जी आपण ब्लाऊज घातल्यानंतर ना बाहीतला जी आपण डिझाईन केली ती पानं अशी वरती येतात. तर त्यामुळं काय करायचं, इथं 1-1 टाका असा करून घ्यायचा, जेणेकरून ती पानांची टोकं व्यवस्थित अशी तिथं फिट्ट होतील. हे बघा, मी 1-1 टाका असं इथं घालून घेत आहे. असं सगळी पानं मी अशी इथं शिवून घेतलेत. सुई धाग्यानेच असं शिवून घेतल्यात. बघा, दुसऱ्या बाईला सुद्धा असं शिवून घेतलं मी. आता जे मध्ये नॉट लावलेले आहे ना तिथं लेस लावून घेणार. आता इथं मधल्या साईडला लेस लावून घेते. ही लेस लावणार आहे. तर यावर सुद्धा 1-2 शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते किती सुंदर असं ब्लाऊज झालं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.